हॅलो एव्हरीवन, आज आपण बी एड अभ्यासक्रमातील क्वालिटी अँड मॅनेजमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन ह्या विषयामधील व्हॉट इज द मॅनेजमेंट अँड हाऊ विल यू इम्प्लिमेंट द रूल्स ऑफ मॅनेजमेंट ऑफ हेनरी फ्युएल इन युअर स्कूल. हेनरी फ्युएलनी जी काही कन्सेप्ट मांडलेली आहे ती कन्सेप्ट आपल्या स्कूल लेवलला आपण कशी इम्प्लिमेंट करू शकतो याविषयी आपण पाहणार आहोत. हा जो प्रश्न आहे काही ठिकाणी 16 मार्काला तर काही ठिकाणी 15 मार्काला विचारला जातो. आपण पाहतो की बऱ्याच व्हिडिओजमध्ये फक्त हेनरी फ्युएलनी जे 14 तत्व किंवा 14 प्रिन्सिपल दिलेले आहेत ते फक्त कन्सल्ट केलेले आहेत, पण ते इम्प्लिमेंट स्कूल लेवलला कसे केले जाऊ शकतात हे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचं ॲप्लिकेशन आपण आज पाहणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मॅनेजमेंट म्हणजे काय माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतरने हे जे इकॉनॉमिस्ट आहेत, हे इकॉनॉमिस्ट नक्की कोण आहेत, कुठल्या क्षेत्रात त्यांनी कार्य केलं हे देखील आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण काय पाहूयात की व्हॉट इज मीन द मॅनेजमेंट. जसं की मी नेहमी तुम्हाला सांगते की त्या कन्सेप्ट जे आहे त्या कन्सेप्टच्या शब्दामध्ये त्याचा अर्थ दडलेला असतो. जसं की मॅनेजमेंट वर्ड आपल्याला दिसतो का इथे. मॅनेजमेंट, मॅनेज मध्ये मॅन अँड टी, मॅनेज करणं, मॅन पॉवर जी आहे ती टॅक्टफुली टॅकल करणं. जसं की एखादा ऑर्गनाइज ग्रुप असतो, त्या ऑर्गनाइज ग्रुपला मॅनेज करणं, त्याचे जे स्किल्स आहेत त्या टॅकल करून त्यांच्याकडून वर्क करून गेलं आणि ठराविक गोल जे आहेत किंवा ऑब्जेक्टिव्ज आहेत ते अचीव करणं. याचाच अर्थ काय, जास्त आपल्याला खूप कन्सेप्ट समजून घेण्यासाठी कष्ट आहे का इथे, निश्चितच नाही. त्या शब्दामध्येच आपल्याला दिसतं की मॅनेज, मेन वुमेन ऑर एनी पीपल, टी टॅकल किंवा त्या आपण काय करतो त्या स्किल जे आहेत, स्किल असणाऱ्या पर्सनला टॅकल करून त्यांच्याकडून ते ऑर्गनाईज करून ते गोल किंवा ऑब्जेक्टिव्ज आपण अचीव करत असतो. आणि हे कुठे करतो बरं, हे ऑर्गनायझेशनमध्ये करतो, इन्स्टिट्यूटमध्ये करतो किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये करतो. तर त्यालाच आपण काय म्हणू शकतो, मॅनेजमेंटचं सगळ्यात सोपं उदाहरण द्यायचं गेलं तर घरातलं उदाहरण आहे. एक गृहिणीसुद्धा सगळ्या गोष्टी मॅनेज करते ना, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत. किंवा एखादा घरातलं कर्ता पुरुष असेल तर त्यालाही बाहेरच्या ज्या गोष्टी असतात किंवा घरातल्या गोष्टी असतात त्या मॅनेज करावं लागतात. आणि आज आपण पाहतो की आजच्या ज्या गृहिणी आहेत त्या जॉब पण करतात आणि घर पण सांभाळतात आणि सगळ्या गोष्टी खूप सुंदर रीतीने त्या मॅनेज करतात. ह्यालाच सगळं आपण जे काही उदाहरण आहे याच्यातूनच आपण काय म्हणू शकतो की मॅनेजमेंट ही स्किल जी आहे ती आपण समजून घेण्यासाठी दैनंदिन जीवनातलं उदाहरण देखील समोर ठेवलं आणि ते समोर ठेवून जरी लिहिलं तर आपल्याला बऱ्याचशाच गोष्टी लिहिता येतात. जसं की बघा काय म्हणलेलं आहे, मॅनेजमेंट इज अ प्रोसेस ऑर्गनाईज करावं लागतं. कोणतंही काम आपल्याला ऑर्गनाईज करावं लागतं. पुढे काय आहे, डायरेक्टिंग आणि ऑपरेटिंग. डायरेक्शन असतं, ऑपरेटिंग करावं लागतं, ऑर्गनाईज करावं लागतं, प्लॅनिंग करावं लागतं आणि विशेष म्हणजे जे काही आपला गोल आहे तो गोल अचीव होतो का नाही हे देखील पाहावं लागतं. आणि एक ग्रुप असतो, त्या ग्रुप करून ह्या सर्व गोष्टी करून घ्याव्या लागतात. तर हे झालं आपलं व्हॉट इज मीन द मॅनेजमेंट. आता सगळ्यात महत्त्वपूर्ण भाग जो आहे या व्हिडिओमधला तो म्हणजे काय, हेनरी फ्युएल यांनी काही प्रिन्सिपल दिले होते मॅनेजमेंटचे. तर ते प्रिन्सिपल जे आहेत ते आपण इम्प्लिमेंट कसे करायचे इन आवर स्कूल हे आपण पाहूयात. तर हेनरी फ्युएल हे कोण होते, हे मिनिंग इंजिनियर होते आणि त्यांनी काय केलं, पुस्तक लिहिलेलं आहे. कुठलं लिहिलेलं आहे बरं, जनरल अँड इंडस्ट्री मॅनेजमेंट हे बुक त्यांनी लिहिलेलं आहे. हे बुक ते का लिहू शकले बरं, कारण त्यांनी वर्क केलं होतं. कुठल्या क्षेत्रामध्ये कार्य केलं होतं, वर्क ॲज अ जनरल मॅनेजर, डायरेक्टर, ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यांनी काम केलं. आता एखादी व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात जेव्हा काम करते तेव्हा ती स्किल्ड होते. त्या व्यक्तीला त्या क्षेत्रातले अनुभव येतात आणि ते अनुभव ते काय करतो, दुसऱ्यांशी शेअर करतो. तसेच जे हे इंजिनियर होते हेनरी फ्युएल यांनी काय केलं, त्यांना जे त्यांच्या क्षेत्रामधले आलेले अनुभव होते ते त्यांनी अनुभव त्यांच्या एका बुकमध्ये लिहिले. कुठली बुक होती ती, जनरल अँड इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, बरोबर आहे. तर या इकॉनॉमिस्टनी काय केलं बरं, आणखीन त्यांनी काय केलं, 5 एलिमेंट्स दिले आपल्याला. कुठले एलिमेंट्स दिले, 5 एलिमेंट्स दिले. कशाचे, मॅनेजमेंटचे. यांची जी मॅनेजमेंटची थेरी आहे त्याला क्लासिकल मॅनेजमेंट थेरीसुद्धा म्हणलं जातं. जेव्हा तुम्ही सीटेटचा किंवा दुसऱ्या ज्या एज्युकेशनल फील्डच्या एक्झाम असतात किंवा GRFची एक्झाम असते त्याच्यामध्ये निश्चित हे 5 एलिमेंट्स जे असतात ते विचारले जातात. तर ते कुठले आहेत बरं, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, कमांडिंग, कोऑर्डिनेटिंग अँड कंट्रोलिंग. आता जे हे हेनरी फ्युएल होते त्यांनी काय सांगितलं बरं, कुठलीही ऑर्गनायझेशन असेल किंवा मॅनेजमेंट असेल तर तिथं सगळ्यात पहिल्यांदा काय हवं बरं, प्लॅनिंग हवं, बरोबर आहे. विदाऊट प्लॅनिंग आपण काहीच करू शकत नाही. एक आराखडा आपल्याजवळ हवा.
त्यानंतर ना ऑर्गनायझेशन पाहिजे. ते आपण कुठे इम्प्लिमेंट करणार आहोत, कुठे वर्कआउट करणार आहोत, त्यासाठी एक ऑथोराईज किंवा एखादी ऑर्गनायझेशन किंवा इन्स्टिट्यूशन असावी लागते. म्हणून तर आपल्याला हा B.Ed पाठ्यक्रमामध्ये शिकण्यासाठी आहे, कारण आपली इन्स्टिट्यूशन काय आहे बरं, आपली एक स्कूल आहे किंवा कॉलेजेस आहेत. पुढे कमांडिंग म्हणजे काय केलं जातं, तिथं कमांड दिली जाते. एक जे आपण ऑर्गनाईज करतो, प्लॅनिंग करतो, ते काय केलं जातं, तिथं इम्प्लिमेंट केलं जातं. पुढे कोऑर्डिनेशन, त्यामध्ये कोऑर्डिनेशन असावं लागतं. एम्प्लॉई असतात, हायरार्की असते, त्या हायरार्कीमध्ये योग्य पद्धतीचं कोऑर्डिनेशन असावं लागतं. आणि 5th जे म्हणलेलं आहे की कंट्रोलिंग असावं लागतं. जे टॉप टू बॉटम हायरार्की असते, त्यातून टॉप व्यक्तीकडून काय केलं जातं, कंट्रोलिंग केलं जातं. कंट्रोलिंग असेल तर ते व्यवस्थितरित्या मॅनेज होऊ शकतं. हे आपण इंट्रोडक्शन पार्टमध्ये लिहू शकतो. कारण जेव्हा आपण 15 मार्काचा किंवा 16 मार्काचा प्रश्न अटेंड करत असतो, तेव्हा आपलं जे इंट्रोडक्शन असतं ते जर इफेक्टिव्ह असेल तर जो एक्झामिनर चेक करणार असतो त्याच्या लक्षात येतं की ह्या व्यक्तीने जो स्टडी केलेला आहे, या विद्यार्थ्यांनी डीपली केलेला आहे. मग यामध्ये आपल्याला काय काय अपेक्षित आहे बरं, मॅनेजमेंटचे डेफिनेशन, त्यानंतर हेनरी फेल हे कोण होते, कुठल्या क्षेत्रात त्यांनी काम केलं, त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय लिहायचं आहे बरं, त्यांचे एलिमेंट्स, ते डिटेल लिहायचे नाही आहेत. तुम्ही ग्राफिकल प्रेझेंटेशन करू शकता, सर्कल काढू शकता किंवा ॲरोने दाखवू शकता की प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, कमांडिंग, कोऑर्डिनेशन अँड कंट्रोलिंग, हे जे 5 एलिमेंट्स आहेत तुम्ही सांगू शकतात. ठीक आहे, आता पुढे जाऊयात महत्त्वाच्या भागाकडे. कुठलं आहे बरं, जे मॅनेजमेंट आहे त्याचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते प्रिन्सिपल्स आपण पाहूयात. तर हे जे प्रिन्सिपल आहेत, हे प्रिन्सिपल त्यांनी का देऊ केले बरं, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की कुठलीही ऑर्गनायझेशन असू दे, कुठलीही इंडस्ट्री असू देत, ॲक्च्युली ते बेसिकली इकॉनॉमिस्ट होते. हे सगळे जे काही प्रिन्सिपल आहेत ते इकॉनॉमिकल सेक्टर किंवा कमर्शियल सेक्टरमध्ये यूज केले गेले होते. पण आपण पाहतो की स्कूलसुद्धा एक काय आहे, इन्स्टिट्यूशन आहे, ती पण एक ऑर्गनायझेशन आहे. तर हे जे 14 प्रिन्सिपल आहेत हे कशा पद्धतीने इम्प्लिमेंट होतात हे आपण आता 1 बाय 1 पाहूयात विथ एक्झाम्पल्स. ओके, नाव डिव्हिजन ऑफ वर्क. फर्स्ट जे प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपल काय आहे बरं, डिव्हिजन ऑफ वर्क. डिव्हिजन करायचं म्हणजे काय, विभागणी करायची. वर्क, डिव्हिजन ऑफ वर्क, जेव्हा आपण कामाची विभागणी करतो तेव्हा स्किल्ड पर्सन पाहायची की कुठल्या व्यक्तीकडे कुठलं स्किल आहे, तशा पद्धतीने त्याचं वर्कचं काय केलं पाहिजे, डिव्हिजन केलं पाहिजे. हे त्यांचं फर्स्ट प्रिन्सिपल होतं. तर या प्रिन्सिपलमध्ये आपण काय एक्झाम्पल लिहू शकतो बरं, आपण जर स्कूल लेवलला आहोत ॲज अ टीचर म्हणून आपण बऱ्याचदा पाहतो की ॲन्युअल फंक्शन ऑर्गनाईज केला जातो. जेव्हा ॲन्युअल फंक्शन ऑर्गनाईज केला जातो तेव्हा प्रत्येक व्यक्तीकडे वेगवेगळे टीचर्सकडे स्किल्स असतात. तर त्या स्किलनुसार त्या ॲन्युअल फंक्शनचं जे डिस्ट्रीब्युशन आहे वर्कचं ते केलं गेलं जातं. आणि केल्यामुळं काय होतं बरं, प्रत्येकाच्या स्किलच्या पद्धतीने वर्क दिल्यामुळं त्याचा आउटकम जो असतो तो चांगल्या पद्धतीचा असतो. आणि जे गोल आहे आपलं गोल काय असणार आहे बरं, ॲन्युअल फंक्शनमध्ये कुठलं गोल असणार आहे की तो ॲन्युअल फंक्शन सक्सेसफुली रन व्हावा किंवा सक्सेसफुली पार पडला जावा. ओके, सो डिव्हिजन ऑफ वर्क ॲन्युअल फंक्शनचं आपण इथं उदाहरण देऊ शकतो. आणि या उदाहरणात आपण काय लिहू शकतो बरं की डिव्हिजन ऑफ वर्क करणं का गरजेचं आहे, कारण स्किलफुल पर्सन जी असते ती त्याचा 100% देऊ शकते आणि त्याचा आउटकम पण चांगला मिळतो. आणि जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे ते ऑब्जेक्टिव्ह अचीव करायला आपल्याला हेल्पफुल होतं. हे लक्षात आलं, डिव्हिजन ऑफ वर्क. त्यानंतर ना आपण पाहूयात ॲथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. खूप सोपं आहे दुसरं प्रिन्सिपल, ॲथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, कर्तव्य आणि अधिकार. अथॉरिटी काय, अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी बोथ आर इंटरलिंक. हे दोन्हीसुद्धा एकमेकांशी संबंधित आहे. ह्या दोन्हीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. विदाऊट रिस्पॉन्सिबिलिटी अथॉरिटी असू शकत नाही, अथॉरिटीशिवाय रिस्पॉन्सिबिलिटी असू शकत नाही, कारण ते कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी बोथ आर इम्पॉर्टंट. फॉर एक्झाम्पल आपण इथे एक स्कूल लेवलचं एक्झाम्पल घेऊ शकतो की स्कूलमध्ये क्लर्क्स असतात, बरोबर आहे. क्लर्कचं काय काम असतं बरं, एखादा जुना विद्यार्थी आहे पासआउट झालेला, त्याला काहीतरी TC हवा असेल किंवा अजून कुठले तर डॉक्युमेंट हवे असतील तर तो काय करतो बरं, त्याला ती अथॉरिटी असते की त्यांनी काय केलेलं आहे की त्याला तो TC त्याचा देणं. आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय असते की त्याचा मागचा जो डाटा आहे तो क्लिअर आहे का, तो कधी पासआउट झालेला आहे, तो त्याचे जे काही इनवर्ड आउटवर्ड रजिस्टर आहे ते चेकिंग करणं, म्हणजे तो त्या रिस्पॉन्सिबिलिटीने काम करतो, बरोबर आहे. अथॉरिटी त्याला दिली गेलेली आहे की तो TC देऊ शकतो आणि रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे बरं त्याची की ते चेकआउट करणं.
अजून आणखीन एक अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटीच्या बाबतीत कुठलं उदाहरण घेऊ शकतो? खूप सोपं उदाहरण आहे. वर्गामध्ये जेव्हा एखादा विद्यार्थी त्याला चक्कर येत असेल किंवा तो आजारी असेल आणि त्याला जर मधल्या सुट्टीत किंवा त्या तासानंतरच जायचं असेल, एखाद्या वेळेस जर मुख्याध्यापक वर्गामध्ये शाळेमध्ये नसतील, तेव्हा शिक्षक काय करतो बरं? त्याला तो अधिकार असतो की त्या विद्यार्थ्याला घरी पाठवणं, पण त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे बरं? की तो घरी पोचला की नाही हे पाहणं. म्हणजेच काय की हेनरी फ्युएलनी जे सांगितलं होतं की अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी बोथ आर इम्पॉर्टंट फॉर व्हॉट? फॉर अ मॅनेजमेंट. मॅनेजमेंटसाठी वर्क डिव्हिजन ऑल्सो इम्पॉर्टंट, कारण स्किलफुल पर्सन आपल्याला सापडतात. दुसरी गोष्ट काय बरं? स्किलफुल पर्सनची आपण यूज करू शकतो आणि गोल जे आहेत आपले ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते आपल्याला इझिली टॅकल करता येतात. फॉर अ मॅनेजमेंट and administration, authority and responsibility also important, both are interlinked with each other. तिथे आपण 2 उदाहरणं लिहू शकतो. तुम्ही ॲप्लिकेशन लेवलला जितकी उदाहरणं लिहाल तितकं तुम्हाला चांगल्या पद्धतीने मांडता येतं आणि एक्झामिनरच्या ते लक्षात येतं की तुम्ही जे शिकलेलं ज्ञान आहे ते कुठंतरी ॲप्लाय करत आहात. त्यामुळं उदाहरणं अपेक्षित आहेत. पुढे आपण पाहतो की तिसरं प्रिन्सिपल जे आहे डिसिप्लिन तर हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. एक घर असू दे, ऑफिस असू देत किंवा कुठलेही सेक्टर असू देत, जर तिथं डिसिप्लिन असेल किंवा इंडिव्हिज्युअल पर्सन असू दे, जर तो डिसिप्लिन असेल तर निश्चितच त्याच्यामध्ये प्रगती होते. आणि एखादं ऑर्गनायझेशन असेल तर त्या मॅनेजमेंट लेवलला किंवा त्या ॲडमिन लेवलला डिसिप्लिन ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. आणि डिसिप्लिन हे प्रत्येकामध्ये असणं गरजेचं आहे, अगदी टॉप टू बॉटम. आणि ते डिसिप्लिन काय करणं गरजेचं आहे? इम्प्लिमेंट करणं पण गरजेचं आहे. त्याच्यामध्ये म्युच्युअल रिस्पेक्ट असणे गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, जर समजा आकस्मिक कुठला तर आपत्ती व्यवस्थापनाचा काळ आलेला आहे किंवा कुठला तरी प्रसंग आलेला आहे, जसं की ड्युरिंग कोविड काय केलं गेलं होतं? ऑनलाईन क्लासेस चालू केली गेली होती, बरोबर आहे. ऑनलाईन काय केले गेले होते? लेक्चर घेतले गेले होते, बरोबर आहे. मग ह्याच्यामध्ये जे डिसिप्लिन आहे टीचरकडून ते आपल्या लक्षात आलं होतं. आपण पाहत होते की टीचर काय करत होते? एक डिसिप्लिनमध्ये झूमवरून किंवा गुगल मीटवरून ते लेक्चर घेत होते, बरोबर. आणि ते लेक्चर घेत असताना विद्यार्थ्यांना पण त्या डिसिप्लिनमध्ये व्हिडिओ ऑन ठेवून बसणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या जात होत्या. दुसरं जर एक्झाम्पल घ्यायचं गेलं तर आपण पाहतो की सुट्टीचं जी नोटीस आहे ती वर्गामध्ये फिरवली जाते, बरोबर आहे. ती नोटीस फिरवल्या गेल्यानंतरनं जे काही डिसिप्लिन आहे ते डिसिप्लिन आपण सगळे लोक पाळतात. कुणी असं म्हणत नाही की नाही मी उद्या येऊन वर्गामध्ये बसणार, मला सुट्टी नको आहे. किंवा एखादा शिक्षक म्हणत नाही जाऊ दे शाळेने सुट्टी दिली म्हणून काय झाली, मी येऊन माझं काम करणार नाही. तर जे काही डिसिप्लिन आहे त्या डिसिप्लिनमध्ये पण आपल्याला काय दिसते? युनिटी दिसते. आणि ते डिसिप्लिन आहे म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी फॉलो केलं जातं. जेव्हा म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी ते फॉलो केलं जातं निश्चितच त्याचे आउटकम जे असतात ते मोर बेटर असतात. म्हणजेच मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशनला डिसिप्लिन हा देखील मुद्दा खूप महत्त्वपूर्ण आहे, हे हेनरी फ्युएल यांनी सांगितलेलं आहे. पुढे काय आहे बरं? युनिटी ऑफ कमांड. युनिटी ऑफ कमांड म्हणजे काय आहे बरं? युनिटी अँड कमांड म्हणजे जी कमांड दिली जाते त्याच्यामध्ये युनिटी असणं गरजेची असतं. युनिटी म्हणजे काय? एक बॉस असतो आणि त्यांनी जे काही आपल्याला ऑर्डर केलेले आहेत ते ऑर्डर फॉलो करणं खूप गरजेचं असतं. मग हेनरी फ्युएल यांचं म्हणणं काय होतं? जर एखादा गोल आपण सेट केलेला आहे, कोणताही गोल असू दे, जर तो गोल आपण सेट केलेला आहे, गोल सेट केल्याच्या नंतरनं जे गोलची अचिव्हमेंट करत असताना जे काय हायरार्कीकडून येणारी जी कमांड असते ती कमांड फॉलो करणं आणि ते पण युनिटीने करणं खूप गरजेचं असतं, हे असं तिथं सांगितलं गेलेलं आहे. आणि आपण स्कूल लेवलला पण पाहतो की सर्वांमध्ये कमांड जी फॉलो केली जाते त्याच्यामध्ये युनिटी असणं खूप गरजेचं आहे. पुढे आपण पाहतो की युनिटी ऑफ डायरेक्शन. युनिटी ऑफ कमांड आणि युनिटी ऑफ डायरेक्शन हे दोन्हीसुद्धा इंटरलिंक आहेत. कसं काय बरं? जेव्हा युनिटी ऑफ कमांड येते त्यानंतर युनिटी ऑफ डायरेक्शन पण तिथं येतं. कसं काय येतं बरं? आपण पाहतो की जे काही डायरेक्शन दिले जातात ते एका ठराविक उद्देशास्तव काय केलं जातं? पर्पजिव्ह असतं. फॉर एक्झाम्पल, सगळ्यांची स्टाफ मेंबरची मीटिंग झालेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की जी वीक मुलं आहेत त्या वीक मुलांचे एक्स्ट्रा क्लासेस घेतले जावेत, बरोबर आहे. मग एक्स्ट्रा क्लासेस घेतले जावेत हे म्हणल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक पर्पज आहे की तो काय आहे बरं? जे वीकर स्टुडंट आहेत त्या मुलांसाठी एक्स्ट्रा क्लासेस आहेत. मग त्याच्यामधून काय आली? आपल्याकडे कमांड आली होती. मग त्या कमांडमध्ये युनिटी ऑफ डायरेक्शन पण दिसलं पाहिजे. कसं दिसू शकतं बरं? की प्रत्येक शिक्षकांनी त्या गोष्टीशी सहमत असलं पाहिजे. आणि हे कशासाठी गरजेचं आहे? मॅनेजमेंट
अँड ॲडमिनिस्ट्रेशनची जी सक्सेस आहे त्याच्यामध्ये सक्सेस मिळावं आणि आपलं जे गोल आहे की एज्युकेशन हे सर्वांना चांगल्या क्वालिटीचे मिळावं हे एक स्कूल अचीव करू शकतो, बरोबर आहे की नाही, विद्यार्थ्याला लक्षात घेऊन. म्हणून युनिटी ऑफ डायरेक्शन हे खूप महत्त्वाचं आहे. युनिटी ऑफ डायरेक्शन काय साध्य करतं बरं? पर्पज साध्य करतो की त्या गोलपर्यंत जाण्याचा. कुठल्या गोलपर्यंत जाण्याचा? जो काही आपला ऑब्जेक्टिव्ह ठेवलेले आहेत, जसे की वीक स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी एक्स्ट्रा क्लासेस घेणं, तर हे सगळ्यांनी काय करणं गरजेचं आहे? त्याच डायरेक्शनने. येस, ते सगळे ॲग्री आहेत. तर कशासाठी ॲग्री आहेत बरं? एक ठराविक पर्पजसाठी. ओके. पुढे काय म्हणलेलं आहे? सब ऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल टू जनरल इंटरेस्ट. हे देखील ह्या दोनवर बेस आहे. कसं काय बरं? कारण इथं काय म्हणलेलं आहे? सब ऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल टू जनरल इंटरेस्ट. आता इथं जे काही आपण कार्य करतो, जे काही ॲक्टिव्हिटी करतो स्कूल लेवलला, आपला जो पर्सनल इंटरेस्ट आहे तो बाजूला ठेवावा लागतो. फॉर एक्झाम्पल, जे इगो आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत की ज्या माझ्या शिकवण्याच्या किंवा मॅनेजमेंट लेवलला किंवा ॲडमिन लेवलला येतात, त्या माझ्या पर्सनल इश्यू जे असतात ते पर्सनल बाजूला ठेवणं गरजेचं आहे. तेव्हा ती व्यक्ती होल सोल इंडिव्हिज्युअल टीचर ॲज अ टीचर मी फक्त कुणाचा विचार करणार? स्कूलचा, मॅनेजमेंटचा किंवा विद्यार्थ्यांचा विचार करणार. किंवा इथं हेनरी फ्युएलनं काय म्हणायचं होतं की ती व्यक्ती कंपनीच्या पॉलिसी ज्या आहेत, कंपनीचा जो इंटरेस्ट आहे, कंपनीचा जो गोल आहे त्यावर फोकस करणं गरजेचं आहे. मग स्कूल लेवलला कसं असेल बरं? इंडिव्हिज्युअल जो व्यक्ती असतो त्याचा जो इंटरेस्ट आहे किंवा त्याचा जो इगो आहे किंवा त्याचे जे काही पर्सनल इश्यू असतील ते बाजूला ठेवून जेव्हा स्कूलमध्ये तो एंटर करतो तेव्हा स्कूलला एंटर केल्याच्या नंतरनं त्यांनी काय करणं गरजेचं आहे? पर्सनल इंटरेस्ट बाजूला ठेवून कंपनी किंवा जी काही स्कूल आहे त्याला त्याची 100% देणं गरजेचं आहे. यातून काय होतं बरं? प्रॉपर मॅनेजमेंट होतं आणि आउटकम आपल्याला जास्त मिळतात आणि ॲडमिन लेवलला देखील ह्या सगळ्या गोष्टी ऑब्जेक्टिव्हपर्यंत जाणं इझी होतं. ह्यामध्ये उदाहरण कुठलं लिहू शकतो आपण बरं? तर समजा फॉर एक्झाम्पल संडेच्या दिवशी स्कूलला सुट्टी असतात, बरोबर आहे. बेसिकली संडेला नॅशनल हॉलिडेज असतात, बरोबर आहे. पण स्कूलमध्ये मुख्याध्यापकांनी असं सांगितलं की जी 10वीची मुलं आहेत त्यांचा पोर्शन कवर होत नाही, तर टीचर्सनी येऊन काय करावं? एक्स्ट्रा क्लासेस घ्यावेत, बरोबर. एक्स्ट्रा क्लासेस घ्यावं म्हणल्यानंतरनं कुठलाही टीचर असं नाही म्हणणार की संडे माझा सुट्टीचा दिवस आहे मी त्या दिवशी येणार नाही, बरोबर आहे. टीचरला स्वतःचं पर्सनल फॅमिली असते, पर्सनल प्रॉब्लेम्स असणार, पर्सनल इश्यूज असणार. बट फॉर अ कंपनी प्रोग्रेस और स्कूल प्रोग्रेस और स्टुडंट प्रोग्रेस ती व्यक्ती काय करते? ती टीचर काय करते? स्वतःचे जे पर्सनल इश्यू आहेत किंवा पर्सनल इंटरेस्ट जो असतो किंवा जी काही गोष्टी असतात त्या काय करतो? तो बाजूला ठेवतो आणि संडेला येऊन तो संडेला काय करतो बरं? मुलांना आपला 100% देण्याचा प्रयत्न करतो. तेच इथं सबऑर्डिनेट ऑफ इंडिव्हिज्युअल टू जनरल इंटरेस्टमध्ये सांगितलेलं आहे की मॅनेजमेंट अँड ॲडमिन लेवलला हे खूप महत्त्वपूर्ण आहे. तर आलं का विद्यार्थ्यांना तुमच्या लक्षात की डिव्हिजन ऑफ वर्कमध्ये काय करू शकतो आपण? स्किल पर्सन जे असतात त्यांच्याकडे त्यांच्या ॲबिलिटीनुसार त्यांना काय देणं? वर्क डिवाईड करणं. अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी बोथ आर इंटरलिंक. त्याच्यामध्ये आपण उदाहरण लिहू शकतो क्लर्कचं किंवा अजून काय लिहू शकतो? नोटीसचं एक्झाम्पल लिहू शकतो की नोटीस जेव्हा दिली जाते किंवा मुलगा जर आजारी आहे ब्रेकमधून गेल्यानंतरनं त्या टीचरला तेवढी अथॉरिटी असते आणि रिस्पॉन्सिबिलिटी काय करायची असते की तो गेला की नाही, जागेवर पोचला की नाही. पुढे आपण काय पाहिलं? डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंगने केलेलं डिसिप्लिन हे त्याच्यामधून लवकर आपल्याला सक्सेस मिळतं आणि त्यामुळं आउटकम चांगले मिळतात. पुढे युनिटी ऑफ कमांड, जी कमांड दिली जाते, एक बॉस असतो जसं की स्कूल लेवलला मुख्याध्यापक असतात, ॲडमिन असतं, तर त्याच्या थ्रू जी काही कमांड येते ती फॉलो करणं खूप गरजेचं असतं. युनिटी ऑफ डायरेक्शन, जे काही डायरेक्शन असतं ते त्याच्यामध्ये देखील युनिटी असले पाहिजे. कुणीही आपल्या मनाप्रमाणे वावरत नसतं. अगदी म्हणजे एखाद्या ग्राउंडवर सोडलेली मुलं अशी बेफाम इतर पळत असतात तशा पद्धतीने ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा मॅनेजमेंटमध्ये नसतं. प्रॉपर डायरेक्शननी सर्व लोक जात असतात जेणेकरून जो गोल आपण पुढं ठेवलेला आहे तो ॲचिव्ह करण्यासाठी. सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल जनरल टू इंटरेस्ट, आपला जो पर्सनल इश्यू असतात, पर्सनल इंटरेस्ट असतो तो एक शिक्षक काय करतो? बाजूला ठेवतो. त्याच्यामध्ये आपण संडेचं एक्झाम्पल देऊ शकतो किंवा एक्स्ट्रा क्लासेस जे असतात आफ्टर स्कूल त्याचा देखील एक्झाम्पल आपण देऊ शकतो. पुढचा जो पॉईंट आहे
तो आहे फेअर रिन्युमिनेशन. म्हणजे इथे जे काही वेतन दिलं जातं, जे काही मोबदला, जर आपल्याला एखाद्या कामाचा मोबदला दिला गेला तर ती व्यक्ती खूप आनंदाने आणि लॉयल्टीने कंपनीशी काम करू शकते. मग हेनरी फ्युएलला काय म्हणायचं होतं की जे काही ते स्किल पर्सन आहे ज्याच्या स्किलनुसार त्याला रिन्यू करणं गरजेचं आहे किंवा त्याला वेतन देणं खूप गरजेचं आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, डिग्री ऑफ सेंट्रलायझेशन. डिग्री ऑफ सेंट्रलायझेशनमध्ये आपल्याला काय कळतं बरं, डिग्री ऑफ सेंट्रलायझेशनमध्ये जी काही सेंटरला आहे हायरार्की, त्या हायरार्की थ्रू ज्या गोष्टी येतात त्या गोष्टीला काय करणं गरजेचं आहे, रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे, सेंट्रलाइज करणं गरजेचं आहे. आपण पाहतो की स्केलर चेन आणि डिग्री ऑफ सेंट्रलायझेशन बोथ आर इंटरलिंक. डिग्री ऑफ सेंट्रलायझेशन आपण काय पाहत असतो बरं, की जी बॉस असतो, बॉस जो असतो, जे काही त्याचे रूल्स असतात किंवा जे काही गोल तो कंपनीसाठी ठेवलेले असतात किंवा जे काही ऑब्जेक्टिव्स असतात ते ऑब्जेक्टिव्ह ज्या बॉसकडून येतात, हे बाकीची जी बॉटम लाईनची जी हायरार्की असते, फॉर एक्झाम्पल आपण पाहतो की इथं बॉस आहे, त्यानंतरने हे मिडल आहे, त्यानंतरने इथे काय आपण पाहतो की इतर जो स्टाफ आहे तो स्टाफ आहे. तर जी काय हायरार्की करून येणारी जी काही कमांड्स असतात किंवा जे काही रूल्स असतात किंवा जे काही गोल्स असतात, ते जे गोल्स आहेत ते सेंट्रलाइज असणं गरजेचं आहे की ह्या व्यक्तीकडून आपल्याला आलेलं आहे आणि ते आपण काय करणं गरजेचं आहे, अगदी लॉयलिटीने आणि ओबिडियंटपणे पार पाडणं गरजेचं आहे. हे डिग्री ऑफ सेंट्रलायझेशनमध्ये तिथं सांगितलं गेलेलं आहे. पुढे स्केलर चेन. स्केलर चेनमध्ये काय म्हटलेलं आहे बरं, स्केलर चेनमध्ये आपण पाहतो जसं की आपण सेंट्रलाइज, इथं काय म्हटलं होतं की जो बॉस आहे तो बॉस असतो आणि तो तिथे काय करतो, कमांड देतो आणि हे बाकीचे जे स्टाफ असतात त्या गोष्टी काय करत असतात, फॉलो करत असतात ऑब्जेक्टिव्हपर्यंत जाण्यासाठी आणि ते ॲज अ इन डिसिप्लिन करत असतात. ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बरं, इथे खूप इंटरेस्टिंग आहे, हे खूप महत्त्वाचं आहे JRFसाठी म्हणा किंवा तुम्ही जे काही एज्युकेशनल एक्झाम देता त्याच्यासाठी, की इथं काय म्हणलेलं आहे की इथे बॉस असतो, तो कमांड देतो आणि ते हायरार्की थ्रू असं चेन असतो, तो इथून इथं इथून इथं अशा पद्धतीने जी काही कमांड असते ती कमांड खाली 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 येत असते. पण एक्सेप्शनल कुठल्या केसेसमध्ये की गँग प्लॅन म्हणजे काय, अशा काही कंडिशन येतात की जेव्हा आपल्याला जो बॉस असतो त्याची वाट पाहावी लागत नाही. काही कंडिशन अशा असतात की ज्याच्यामध्ये जो मिडल असतो त्याला डिसिजन घ्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल, जर समजा वर्गामध्ये कुठला अपघात घडलेला आहे, एखादा विद्यार्थी पडलेला आहे आणि त्याला मार लागलेला आहे आणि याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ की नको हे विचारण्यासाठी मी मुख्याध्यापकाची वाट नाही पाहणार ना, त्या ठिकाणी मला काय करावं लागेल, तातडीचा निर्णय घ्यावा लागेल. मग तिथं काय म्हणलेलं आहे, गँग प्लॅन म्हणलेलं आहे. किंवा हे आपण इथं उदाहरण घेतलं, कंपनी लेवलला कंपनीच्या पद्धतीचं उदाहरण असतं की प्रत्येक वेळेस बॉसची वाट न बघता काही सिच्युएशनल डिसिजन हे घ्यावे लागतात. हे एक्सप्रेशनल ह्या केसमध्ये आहे. ह्याला काय म्हणलेलं आहे, स्केलर चेन. एक चेन असते डेफिनेट, बॉस, मिडल अँड थर्ड पार्टी. तर अशा पद्धतीने ती जी काही गोल्स आहेत, प्लॅन्स आहेत, सगळं काय होतं जातं, फ्लो होत जातं. बट काही प्रसंगांमध्ये काही सिच्युएशन्स असतात की त्या सिच्युएशनमध्ये सिच्युएशनल डिसिजन घ्यावे लागतात, त्यांनाच काय म्हणलेलं आहे, गँग प्लॅन. तुम्ही हा जो काही वर्ड आहे तो वर्ड लक्षात ठेवू शकता. पुढे इथं उदाहरण आहे, दुसरं काय आहे बरं, ऑर्डर. ऑर्डरमध्ये आपण काय म्हणू शकतो, ऑर्डरमध्ये काय आहे बरं, की ऑर्डर ज्या दिल्या गेलेल्या आहेत त्या फॉलो करणं खूप गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल, जर आपण पाहतो की बऱ्याचदा असं होतं की वेगवेगळ्या शिक्षकांकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्याच असतात, जसं की PTचा टीचर आहे किंवा आपण पाहतो की सायन्स मॅथचे टीचर्स आहेत किंवा हिस्ट्री जॉग्राफीचे टीचर्स आहेत. प्रत्येकाची वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. तर ज्या काही जबाबदाऱ्या पार पाडल्या जातात तेव्हा जे काही त्यांना ऑर्डर दिले गेलेले आहेत ते ऑर्डर देखील त्यांनी फॉलो करणे गरजेचं आहे. रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडत असताना आपल्या हायरार्कीकडून ज्या आपल्याला ऑर्डर दिलेल्या आहेत त्या ज्या ऑर्डर आहेत त्या देखील आपण लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. जसं की PTच्या शिक्षकांनी जर जो शाळेचा ग्राउंड आहे त्या शाळेच्या ग्राउंडभोवती त्यांचे खेळ स्पर्धा न घेता दुसरीकडेच कुठे जाऊन घेऊ शकतो का, तो नाही. आपल्याला हायरार्कीकडून ऑर्डर किंवा जे काही प्लॅन आहेत किंवा जे काही आपली हे सांगितलं जातं स्कूलला की कुठं असतात बरं मुलांच्या स्पर्धा किंवा कुठं ऑर्गनाईज केले जातात, कुठे खेळतात मुलं, शाळेच्या ग्राउंडवर, बरोबर आहे की नाही. कुठल्या गार्डनमध्ये जाऊन वगैरे खेळत नाहीत ते. म्हणजे PTच्या शिक्षकांनी मनानेच ठरवलं नाही मी आज मुलांना मी गार्डनमध्येच घेऊन जाणार किंवा इतर ठिकाणी घेऊन जाणार नाही, तर आपल्याला ऑर्डर काय दिली गेलेली आहे की शाळेला एक ग्राउंड असतं, त्या ग्राउंडवरच मुलांच्या ॲक्टिव्हिटी घेणं गरजेचं आहे. अजून दुसरं एक उदाहरण आपण याच्यामध्ये काय देऊ शकतो बरं, की ऑर्डरच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की बऱ्याचदा काय होतं की
शाळेमध्ये असं होतं की विद्यार्थी जे आहेत, विद्यार्थी बऱ्याचदा काय करत असतात, गोंधळ घालत असतात, बरोबर आहे. गोंधळ घातल्यानंतरनं आपण काय करतो, त्या मुलांना योग्य शासन देण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे. मग जे शासन देत असताना पण जे काही गव्हर्नमेंटकडून आपल्याला ऑर्डर आणि लॉज आलेले आहेत किंवा ऑर्डर्स आहेत, त्या ऑर्डरला समोर ठेवूनच आपण त्या मुलांशी आजच्या ह्या जगामध्ये त्यांच्याशी डील करतो, ना की आपण आपल्या पद्धतीने त्या मुलांना हँडल करण्याचा प्रयत्न करतो. याचाच अर्थ काय, ऑर्डर ही गोष्ट खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण ऑर्डर असेल तरच तिथे कुठे तर आपल्याला डिसिप्लिन दिसतं, त्यानंतर आपल्याला काय दिसते बरं, तिथं युनिटी दिसते आणि त्याचबरोबर जी काही आउटकम आहे तो आउटकम पण दिसतो. पुढं काय म्हणलेलं आहे, इक्विटी. इक्विटी काय का बरं महत्त्वपूर्ण आहे, कारण जो काही स्टाफ असतो त्याची लॉयलिटी आपल्याला त्याच्यातून दिसते, त्या कंपनीप्रती किंवा त्या स्कूलप्रती ती लॉयलिटी आपल्याला तिथं फाइंड होत होते. आणि ती कशी मिळते बरं, विथ काइंडनेस आणि विथ जस्टिस. म्हणजे जी काही इक्विटी असते ती इक्विटी देखील खूप महत्त्वपूर्ण आहे ॲज अ टीचर म्हणून. पुढचं काय म्हणलेलं आहे, स्टेबिलिटी ऑफ टीममेट्समध्ये स्टेबिलिटी असणं गरजेचं आहे. आजकाल आपण पाहतो की बऱ्याच शाळांमध्ये टीचर्स चेंज होतात सारखे. याचा काय तोटा होतो बरं, की मुलांच्या जे करिक्युलम आहेत त्याच्यावर इफेक्ट होतं, की मुलांचा अभ्यासक्रम जो आहे त्याच्यावर इफेक्ट होतो, की मुलांचा अभ्यास वेळेत पूर्ण होत नाही किंवा जे पोर्शन आहे ते पूर्ण होत नाही, कारण टीचर बदलले जातात. मग त्या मुलांना ॲडजस्ट करणं अवघड जातं, त्या शिक्षकालाही त्या मुलांशी ॲडजस्ट करणं अवघड जातं. प्लस अजून जी काही स्टाफ आहे त्या स्टाफबरोबर ॲडजस्ट करणं, इन्व्हायरमेंटबरोबर, ते त्यांना अवघड जातं. मग त्यामुळं जी काही टीम आहे, टीममेट्स आहे, त्याच्यामध्ये पण काय पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे किंवा ते तिथं स्टेबल असणं गरजेचं आहे. म्हणून स्टाफचा जो टर्नओव्हर आहे तो सातत्याने करणं हे चुकीचं आहे, त्यामध्ये स्टेबिलिटी असणं खूप गरजेचं आहे. तर आपण काय पाहिलं की त्यांना योग्य पद्धतीचं वेतन मिळणं गरजेचं आहे, डिग्री ऑफ सेंट्रलायझेशन हवं, त्यानंतर स्केलर चेन हवी, ऑर्डर असणं गरजेचं आहे, इक्विटी, पुढे स्टेबिलिटी ऑफ टीममेट्स. त्यानंतर पुढचं 13 नंबरचं काय म्हणलेलं आहे बरं, प्रिन्सिपल इनिव्हेटिव्ह म्हणजे पुढाकार घेणारे. बरेच असे स्कूल लेवलला जे टीचर्स असतात ते खूप म्हणजे त्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी असते, ते स्वतःहून पुढाकार घेतात. जसं की समजा कुठले इव्हेंट्स असतात, जसं की स्कूलमध्ये स्वच्छता अभियानाचं स्कूल आहे, तर काही टीचर असतात की ते स्वतःहून पुढे येतात की मी ह्याच्यामध्ये भाग घेऊ का, ह्याच्यामध्ये आपण ही ॲक्टिव्हिटी करावी, ती ॲक्टिव्हिटी करावी. तर असे जे इनिटिव्हज आहेत त्यांना आपण काय करणं गरजेचं आहे, मोटिवेट करणं गरजेचं आहे किंवा त्या लोकांना हाताशी घेऊन ते करणं गरजेचं आहे. त्यामुळं काय होतं बरं, मॅनेजमेंट आणि ॲडमिन लेवलला याचा फायदा होतो आणि आपली गोल अचीव करायला, ऑब्जेक्टिव्ह अचीव करायला मदत होते. म्हणजेच इनिव्हेटिव्ह जे लोक आहेत त्यांना हाताशी घेणं खूप गरजेचं आहे, असं हेनरी फेल यांचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये आपण पाहतो की वेगवेगळे प्रोजेक्ट वर्क्स असतात, कॉन्फरन्स असतात, वेबिनार्स असतात. हे अरेंज करणाऱ्यांचा इंटरेस्ट ऑफ एरिया वेगळा असतो, बरेच वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज असतात. त्यामध्ये जे पुढाकार घेणारे असतात त्यांना हाताशी घेऊन जर आपण ते काम केलं तर निश्चितच आपल्याला स्कूल लेवलला फायदा होतो. शेवटी स्पिरिट ऑफ कोऑपरेशन. कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये जर स्पिरिट ऑफ कोऑर्डिनेशन किंवा कोऑपरेशन असेल तर ती ऑर्गनायझेशन सक्सेसफुल होत असते. आणि स्कूल लेवलला सगळ्या स्टाफमध्ये कोऑपरेशन आणि कोऑर्डिनेशन असणं खूप महत्त्वपूर्ण असतं. तर तुम्हाला निश्चितच हे 14 प्रिन्सिपल जे आहेत ते समजले असतील उदाहरणांसहित. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.